जेव्हा एखादी गोष्ट आमच्या मनाविरुद्ध होते तेव्हा ती आमच्यासाठी सक्ती होते, पण जेव्हा ती आमच्या सक्तीने होते तेव्हा तिला आसक्ती असं म्हणतात. जसं एखाद्या कुत्र्याने जर हाडूक चघळलं तर त्या हाडकाच्या टोकदार टोकांनी त्याच्या आतमध्ये जखमा होता तोंडामध्ये आणि रक्त यायला लागतं, त्याचंच रक्त त्याला गोड लागतं, त्याला असं वाटतं हाडातून निवड राहिलं. तसं मनोरंजनामध्ये तुमची ऊर्जा एवढ्या प्रचंड वेगाने खर्ची पडते ना, आपल्याला वाटतं जो आनंद मिळू राहिला तो त्या व्हिडिओ गेममधून येऊ राहिला, त्या मनोरंजनातून येऊ राहिला, त्या टाइमपासमधून येऊ राहिला. खरं आनंद त्या कुत्र्याचा हाडूक चघळणं आणि मनोरंजनातून स्वतःला आनंद मिळवणं ह्याच्यात काही फरक नाही. की तुम्ही एखाद्या कृतीबद्दल सक्ती तुमच्या स्वतःबद्दल तयार करताना त्याच्यामध्ये आसक्त होता, एखाद्या अन्नाबद्दल होता किंवा लोकांबद्दल होता, तर हा फार गंभीर विषय नाही आहे. गंभीर विषय काय आहे की तुम्ही बंधनात आहात का मुक्तीमध्ये आहात. तुम्ही कोणाच्याही बरोबर आसक्त व्हा, कशाच्याही बरोबर आसक्त व्हा, पण तुम्ही ते तुमच्यासाठी बंधन नाही बनलं पाहिजे. दारू पिणं, व्यसन करणं किंवा कोणत्याही प्रकारची कृती करणं याच्यामध्ये काही वाईट नाही आहे. वाईट तुम्ही त्याच्या बंधनात अडकताय ह्याच्यात लक्षात. कारण त्याचं तुम्ही जर बंधनात अडकले तर तुमचं आयुष्य, तुमचं आरोग्य, तुमचं जीवन नरक बनून जाईल. जीवनामध्ये घडलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, येणारी माणसं आहेत, तुम्ही जे काही ग्रहण करता, अन्न असेल, विचार असतील, त्या बाबतीमध्ये तुम्ही सक्त आहात की तुम्ही मुक्त आहात. तुम्ही जर बंधनात असाल तर तुम्ही नरकच जगणार हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही नरकात असून जर मुक्त असाल तर तुमच्यासाठी तो स्वर्गच आहे. किंवा तुमच्या आजूबाजूला स्वर्ग आहे की नरक आहे यांनी काही फरक पडत नाही. फरक याने पडतो की तुम्ही मुक्त आहात की बंधनात आहात. ज्यावेळेस तुम्ही अलर्ट असता, सावध असतात, त्यावेळेस तुम्ही मुक्त असता. ज्यावेळेस तुम्ही बेसावध असतात तेव्हा तुम्ही बंधनात असता. नवे तुम्ही बंधनात असले की बेसावध होता, आणि ज्यावेळेस तुम्ही सावध असता त्यावेळेस तुम्ही मुक्त होता. कोणत्या गोष्टींच्या बंधनात आहात किंवा कुठे तुम्ही सक्त झालेले कुठं बांधले गेलात, तुमचं कोणाबरोबर नातं आहे, तुम्हाला कशाची सवय आहे, तुम्ही कशाच्या सहवासात जाता, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढ्या सहजतेने अटॅच होता तेवढ्या सहजतेने डिटॅच पण व्हा. आपण सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी झालं पाहिजे, सगळा आनंद उपभोग घेतला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये भोगूनही आपण काय राहिलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. सहजतेने आपण वेगळं होऊ शकलो पाहिजे. हे तुमचं स्वातंत्र्य आहे. कोणाबरोबर जरी आसक्त होणार असाल तर पहिलं हे लक्षात ठेवा की ती आसक्ती तुम्हाला बंधनाकडे घेऊन चालली की मुक्तीकडे घेऊन चालली. आणि ती जर मुक्तीकडे घेऊन जाणारी असेल, तुमची आसक्ती जर परमेश्वराकडे असेल, तुमची आसक्ती जर सेवेमध्ये असेल, तुमची आसक्ती जर लोककल्याणामध्ये असेल, तर नक्कीच तुम्ही मुक्तीकडे जा. आणि तो मार्ग तुमच्या जीवनाला काय करेल, सुंदर बनवेल. पण तुमची जर आसक्ती भोगाकडे असेल, तुमची आसक्ती जर कुठेतरी लोभामध्ये असेल, स्वार्थाकडे असेल, तर तुम्ही एक दिवस रोगाकडे जाणार आहात आणि तुम्ही मृत्यूकडे जाणार आहात. आणि पुन्हा तुम्ही वासनेमधून जन्माला येणार आहात. साधनेमधून जन्म झाला पाहिजे, वासनेतून नाही. मित्रहो, आपण सक्ती कोणाला करतो? जो जबाबदारी घेत नाही, जो शिस्तीने वागत नाही, जे त्याच्यासाठी आणि सर्वांसाठी योग्य आहे, गरजेचं आहे, ती गोष्ट तो जबाबदारीने करत नाही. त्याला त्याच्या स्वतःच्या कल्पनामध्ये जगायचं आहे, स्वतःच्या पद्धतीने जगायचं आहे. त्याला सगळं हवं आहे परंतु जबाबदारी नको आहे. अशा प्रकारची विचारसरणी असलेली माणसं समाजामध्ये राहण्यासाठी लायक नसतात. आणि म्हणून त्यांना काय लावावं लागते? शिस्त. त्यांना काय करावी लागते? सक्ती. जर शिस्त पाळत नसेल माणूस तर आपण त्याला काय करतो? सक्ती करतो. आपण कधी ऐकलं असेल की जर एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीला जर शिक्षा झाली तर न्यायाधीश अशा प्रकारचा निकाल देतात की यांना सक्त मजुरीची शिक्षा झालेली आहे. काय सक्त मजुरी म्हणजे काय? शिक्षा भोगत असताना त्याला सक्तीने मजुरी करावं लागणार तिथे. सक्तीने म्हणजे बळजबरीने. जेव्हा एखादी गोष्ट आमच्या मनाविरुद्ध होते तेव्हा ती आमच्यासाठी सक्ती होते, पण जेव्हा ती आमच्या सक्तीने होते तेव्हा तिला आसक्ती असं म्हणतात. सक्ती बाहेरून आली तर ती बळजबरी होती आमच्यासाठी, ती आमच्यासाठी शिक्षा होते. आणि सक्ती जर आतून आली म्हणजे तुमचं शरीर किंवा मन जर त्या एखाद्या गोष्टीमध्ये अडकलेलं असेल आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी ती गोष्ट करण्यासाठी बाध्य करत असेल तर त्याला आसक्ती असं म्हणतात. आपण लहान मुलाला जर सांगितलं अरे हे करू नको, ते तेच करायला जातं परत, ही आसक्ती आहे. त्याच्यामध्ये जन्माला येत असलेला जो इगो असतो, मी जो असतो त्याच्यामधला, तो मी काय करत असतो? स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. खरं तर त्याच्यामध्ये जो प्राण असतो, जो आत्मा असतो, जी ऊर्जा असते, तिला स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं, परंतु तिला दाखवता येत नाही म्हणून ती मनाचा वापर करते, शरीराचा वापर करते. बालबोध असतं ते ना,
मग ते त्याच्यासाठी जे चुकीचं आहे त्याच गोष्टी कर. आई वडील सांगता बाळा अरे खेळायला जावं बाहेर, हातपाय मोकळे करावे, ते घरातच व्हिडिओ गेम खेळत बसतात. आता यांना माहिती घरात जर व्हिडिओ गेम, मग ते म्हणतात मी ते खेळतोय ना. त्याच्या कल्पनेने तो बरोबर आहे, कारण तो त्या व्हिडिओ गेमसोबत आसक्त झालेला आहे. मग त्याच्याबरोबर तो आसक्त झाल्यामुळे काय होतं की त्याला असं वाटतं की त्याच्यामधून मिळणारा जो रस आहे, जसं एखाद्या कुत्र्याने जर हाडूक चघळलं तर त्या हाडकाच्या टोकांनी त्याच्या आतमध्ये जखमा होता तोंडामध्ये आणि रक्त यायला लागतं, त्याचंच रक्त त्याला गोड लागतं, त्याला असं वाटतं हाडातून निघून राहिलं. तसं मनोरंजनामध्ये तुमची ऊर्जा एवढ्या प्रचंड वेगाने खर्ची पडते ना, आपल्याला वाटतं जो आनंद मिळू राहिला तो त्या व्हिडिओ गेममधून येऊ राहिला, त्या मनोरंजनातून येऊ राहिला, त्या टाइमपासमधून येऊ राहिला. खरं आनंद त्या कुत्र्याचा हाडूक चघळणं आणि मनोरंजनातून स्वतःला आनंद मिळवणं ह्याच्यात काही फरक नाही. बघा, तुम्ही जर एखादा सिनेमा पाहायला गेलात ना, तर सिनेमा पाहताना खूप मजा वाटते. तुमची पूर्ण ऊर्जा, भावना, तुमचं संपूर्ण तुमचे इंद्रिय त्याच्यामध्ये पूर्णपणे असे व्यस्त होऊन जातात आणि झाल्यानंतर प्रचंड उंचावर येऊन कुणीतरी असं तुम्हाला सोडून द्यावं आणि धापकन तुम्ही खाली आपटावं, अशा प्रकारे सिनेमा संपल्यानंतर आपली अवस्था होते. म्हणजे कल्पना विस्तारामध्ये जसं रात्री आम्हाला फार सुंदर सुंदर स्वप्न पडावं आणि अचानक कोणतरी आम्हाला उठवावं आणि ते तुमचं स्वप्नाचा भंग व्हावा, अशा प्रकारे सिनेमा संपल्यानंतर आमची अवस्था होते. का बरं होते? काय मी तेवढ्या काळासाठी त्याच्याबरोबर आसक्त झालेलो असतो आणि मग तो आनंद मिळवण्यासाठी, तो भ्रमित आनंद मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो आणि पुन्हा पुन्हा सिनेमा पाहायला जातो. माझ्या लहानपणी मला चांगलं आठवतं, जेव्हा मी 5वी 6वीला होतो, 4थीला होतो, तेव्हा मी माझ्या आत्यांच्या गावाला आम्ही राहायचो, आमचं पूर्ण परिवार. आणि तिथून 4 किलोमीटर आमचं मूळचं गाव होतं. तिथं माझे चुलत भाऊ वगैरे राहत होते. आमच्या गावाला काहीच नव्हतं, घर नाही, काय नाही, फक्त जमीन होती. ही जमीन आहे असे तेच बघत होते. मग मी दर शनिवारी शाळा सुटली की पायी लहान एकटाच पायी निघायचं, कोणाला न सांग, आणि माझ्या गावाला यायचं. मग दिवसभर चुलत भावाबरोबर काम करायचं. आणि त्यावेळी गावामध्ये एक थिएटर होतं. म्हणजे काय हो, म्हणजे टी व्ही असायचा आणि त्या टी व्हीवरती सिनेमे लावले जायचे. मेरी जंग, क्रांतीवीर, तिरंगा, असे जुने पिक्चर. मर्द को कभी दर्द नहीं होता है लेकिन बताता नहीं है. तर ते 1 रुपये तिकीट असायचं त्याचं. तर मग आम्ही दिवसभर काम करायचो, संध्याकाळी त्याचे चुलते होते आणखीन दुसरे, त्यांच्याकडनं 2 रुपये घ्यायचो. 1 रुपये त्याला आणि 1 रुपये मला. आणि संध्याकाळी शो असायचा. संध्याकाळी शो सुरू व्हायचा 7 ते 9, कधी कधी 9 ते 12. मग तो बघायला जायचो. आणि खाली बसायची सोय नाही, सगळं असं एकदम अशा गावाच्या बाहेर होत. रात्री 9-10 वाजता यायचं, चोरून यायचं गुपचूप, आणि गुपचूप काही शिल्लक आहे का पाहायचं आणि ते खायचं आणि झोपायचं. गुपचूप चोरासारखं झोपायचं, सकाळी गुपचूप उठायचं आणि आपल्या गावाला यायचं आणि शाळेत जायचं. मित्रांनो, हा दिनक्रम माझा जवळपास 2 वर्ष चालू होता. तर ती आसक्ती निर्माण झाली, व्यसन लागलं ते सिनेमा बघण्याचं. कारण असं वाटायचं आपणच हिरो आहे, आपणच सगळं करतोय. पण जेव्हा सिनेमा हॉलमधून बाहेर यायचं ना, तो फ्रस्ट्रेशन यायचं, नैराश्य यायचं. पण ते नैराश्य घालवण्यासाठी परत पुढच्या आठवड्यामध्ये चिंतन करायचं, 8 दिवस आपल्याला जायचं आहे बरं का. बघा, या अशा प्रकारे आसक्ती निर्माण होते. मग आसक्ती जी आहे ती तुम्हाला स्वतःला सक्ती करते, स्वतःला सक्ती कर. मग ती आसक्ती तुमच्या मनाच्या बाबतीत असेल, काही खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये असेल. बघा, गोलगप्पे म्हटले की मुलींना म्हणजे क्रेविंग होतेच. जनरली तुम्ही कुठल्याही जरी महिलेला म्हटलं तर पेरू आणि गोलगप्पे, बातच बोलायची नाही. त्यांना तुम्ही किती पण दाखवा, अरे ते पीठ कसे मळता बघा, पायाखाली तुडवता, हे करता ते करता, त्यांना काही फरक नाही. हो, सगळं नसतं असं, तुम्हाला माहीत नाही, पण ते खाणार का? आसक्ती. त्याने त्रास झाला तरी खाणार, आहे की नाही. आणि सेम कंडिशन पोरांची पावड्याबद्दल. बटाटवडा, पावड, दिवसभर घासा बंद झाला तरी चालेल, पण खाल्लंच पाहिजे. कधी कधी एखाद्या कोणी एवढा बळच खाल्ला जातो की दिवसभर तो पावडा दुखतो पोटामध्ये. म्हणजे खाण्याबद्दल जी आसक्ती आहे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची आसक्ती आहे, ती पण तशी, फार वेगळा फरक नाही. त्या व्यक्तीकडनं तुम्हाला काहीतरी मिळतं, ती व्यक्ती तुमचं कौतुक करते, तुम्हाला काही
तुमची काळजी घेते, की तुम्हाला चांगलं चांगलं म्हणते, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला समजून घेते, तुम्ही कितीही भांडले तरी परत तुमच्याबरोबर गोडगोडच बोलते, मग अशी व्यक्ती प्रत्येकाला आवडते. मग ती आई असेल, वडील असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, कोणी पण असेल. आम्ही तिच्या सहवासात राहायचा प्रयत्न करतो. पण तीच व्यक्ती जर कठोर वागायला लागली ना, मग आम्ही ब्रेकअप देतो. पप्पा मम्मी मी चाललो शहरामध्ये, नोकरी करतो आता. लक्षामध्ये म्हणजे ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती काय? आसक्ती आणि अनासक्ती. अनासक्ती म्हणजे काय? त्याच्यामध्ये आसक्त होत नाही अशी गोष्ट. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही एखाद्या कृतीबद्दल सक्ती तुमच्या स्वतःबद्दल तयार करताना त्याच्यामध्ये आसक्त होता, एखाद्या अन्नाबद्दल होता किंवा लोकांबद्दल होता, तर हा फार गंभीर विषय नाही आहे. गंभीर विषय काय आहे की तुम्ही बंधनात आहात का मुक्तीमध्ये आहात. तुम्ही कोणाच्याही बरोबर आसक्त व्हा, कशाच्याही बरोबर आसक्त व्हा, पण तुम्ही ते तुमच्यासाठी बंधन नाही बनलं पाहिजे. जसं पावसामध्ये गेला आणि परत मनाने निघून आला, काही प्रॉब्लेम नाही. एखाद्या क्लबमध्ये गेला, मजा म्हणून बघायला गेला. सिगरेट एखादी फक्त काय असतं याच्यामध्ये, क्युरिओसिटी काय आहे म्हणून पिऊन पाहिला, काही प्रॉब्लेम नाही. एखादा पेग ते टेस्ट काय म्हणून क्युरिओसिटी म्हणून पेला, काही फरक नाही पडत. दारू पिणं, व्यसन करणं किंवा कोणत्याही प्रकारची कृती करणं ह्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे. वाईट तुम्ही त्याच्या बंधनात अडकताय ह्याच्यात लक्षात. कारण त्याचं तुम्ही जर बंधनात अडकले तर तुमचं आयुष्य, तुमचं आरोग्य, तुमचं जीवन नरक बनून जाईल. बरोबर आहे. सकाळी लवकर उठा, पण नाही आमचं शरीर त्या झोपेमध्ये आसक्त असतं, आमचं मन त्या स्वप्नांमध्ये आसक्त असतं. बघा दोघं पण गंमत किती सुंदर आहे पहा. आम्हाला पहाटे फार छान छान स्वप्न पडतात. म्हणजे शरीराला आळस हवा आहे आणि मनाला कल्पना हव्या आहे, दोघांचेही कार्यक्रम चालू असतो. आणि म्हणून सकाळी लवकर माणसं उठत नाही. मग लक्षात घ्यायचं, जी माणसं कितीही संकल्प केला तरी पण सकाळी लवकर उठत नाही ना, ती माणसं झोपेमध्ये आणि मनोरंजनामध्ये आसक्त आहे. ते शरीर आणि मनाच्या पातळीवरती काय आहे, दुर्बल आहे. नाविलाज आहे त्यांचा, त्यांना विलाज नाही त्यांच्याकडे. का? कारण त्या शरीराच्या बाबतीमध्ये आणि मनाच्या बाबतीमध्ये ज्या सक्ती त्यांनी निर्माण केलेल्या आहे, जे बंधनं त्यांनी निर्माण केलेले, त्या बंधनांचा तो बळीचा बकरा. म्हणून तो किती पण संकल्प करू द्या, किती पण करू द्या, काय उपयोग. त्याचे संकल्प म्हणजे हवेत उडवलेले पाण्याची बुडबुडे आहे. आत्ता निर्माण होतो आणि आत्ता फुटून जातो. त्याला पण माहिती नाही मी संकल्प का केला आहे. संकल्पसुद्धा त्याच्यातून, त्या जबाबदारीतून पळवाट काढण्यासाठी केला जातो. आणि म्हणून अशी माणसं स्वतःची दुश्मन असतात. जोपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये मोठा आघात होत नाही तोपर्यंत ती त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, येणारी माणसं आहेत, तुम्ही जे काही ग्रहण करता, अन्न असेल, विचार असतील, त्या बाबतीमध्ये तुम्ही सक्त आहात की तुम्ही मुक्त आहात. तर तुम्ही जर बंधनात असाल तर तुम्ही नरकच जगणार, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही नरकात असून जर मुक्त असाल तर तुमच्यासाठी तो स्वर्गच आहे. किंवा तुमच्या आजूबाजूला स्वर्ग आहे की नरक आहे यानी काही फरक पडत नाही. फरक यानी पडतो की तुम्ही मुक्त आहात की बंधनात आहात. तुम्ही मिलिटरीमधले सैनिक पहा. कालचा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल, जे तलाठी आहेत त्यांनी डोंगरावरती अतिशय दुर्गम ठिकाणी त्यांनी काकडीचं अतिशय सुंदर असं शेडनेटमध्ये पीक घेतलं, जे नजर लावेल, सगळ्यांना नजर लागेल असं आहे. मी ज्या वेळेस बोलतो त्यांना, त्यांचं नाव घेऊन, त्यावेळेस त्यांचं उत्तर काय असतं, सर. तुम्ही ऐकलं कधी? तुम्हाला माहिती ते असं का बोलता? कारण ते पहिले फौजी होते. त्यांना समोरून आलेल्या प्रत्येक सेंटेन्सला काय द्यायचा असतो, रिस्पॉन्स द्यायचा असतो. कायम अलर्ट असतात. ज्यावेळेस तुम्ही अलर्ट असता, सावध असता, त्यावेळेस तुम्ही मुक्त असता. ज्यावेळेस तुम्ही बेसावध असता तेव्हा तुम्ही बंधनात असता. नवे तुम्ही बंधनात असले की बेसावध होता, आणि ज्यावेळेस तुम्ही सावध असता त्यावेळेस तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही कोणत्या गोष्टींच्या बंधनात आहात किंवा कुठे तुम्ही सक्त झालेले आहात, कुठं बांधले गेलात, तुमचं कोणाबरोबर नातं आहे, तुम्हाला कशाची सवय आहे, तुम्ही कशाच्या सहवासात जाता, हे फार महत्त्वाचं नाही. तुम्ही जेवढ्या सहजतेने अटॅच होता तेवढ्या सहजतेने डिटॅच पण व्हा. तर आम्ही गुंतून पडतो, हे की नाही. मी नेहमी गमतीनं सांगतो, आपल्या भारतामध्ये कसं आहे, मुलगी हसली का फसली, बरोबर आहे. मग तुम्ही जर अमेरिकेत गेले तर हा तर मला वाटतंय आत्महत्या केली संध्याकाळपर्यंत.
एवढे जणी हसतील, पण अगदी गळ्यात घालून सेल्फी काढतील. हां, त्याला वाटलं आता आपलं तर काम झालं. आपण त्या बाबतीमध्ये परिपक्व नाही आहोत, अजून बालिश विचारसरणी आहोत. आपण सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी झालं पाहिजे, सगळा आनंद उपभोग घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये भोगूनही आपण काय राहिलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. सहजतेने आपण वेगळं होऊ शकलो पाहिजे. हे तुमचं स्वातंत्र्य आहे. बरोबर आहे. तुम्हाला अगदी सोन्याचा का असेना, पण जर पिंजरा असेल तर तो काहीच कामाचा नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही 2 दिवस का जगेनात, पण ते जगणं तुमचं स्वातंत्र्याचं जगणं आहे, लक्षात ठेवा. पिंजऱ्यातलं जगणं 200 वर्ष असू द्या, ते जगणं नाहीच आहे. आणि म्हणून बंधनातलं जगणं जे आहे ते तुम्हाला जगण्यापासूनच दूर घेऊन जातं. तुमचं अस्तित्व संपून टाकतं. तुमच्याकडे घर आहे पण त्याची चावी तुमच्याकडे नाही. तुमच्याकडं पैसा आहे पण अकाउंटचं जे काही पासवर्ड आहे तो तुमच्याकडे नाही. मोबाईल तुमचा आहे पण त्याचा पासवर्ड दुसऱ्याकडे आहे. असं तुमचं जीवन आहे. आणि म्हणून ते आम्हाला दुःखदायक वाटतं. कल्पना करा, मोबाईल तुमच्याकडे आहे तुमचा, पण पासवर्ड मात्र दुसरा कोणाकडे तरी. कसं वाटतं बरं? प्रयत्न तर करून बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला ओपन करायचं असेल दुसऱ्याकडून ओपन करून घ्यायचं. फेकून माराल तुम्ही एखाद्याला. हां हां, अकाउंट तुमचं आहे पण पैसे काढायच्या वेळेस सही दुसरी वापरणार, सही दुसऱ्याची चालणार. काय होईल बरं तुमचं? हे पासबुक आणि हे घाल तुझ्या मड्यावर, असं म्हणतात जुने लोक, वैतागून. असं आहे. म्हणजे आम्ही एवढे वैतागतो. मग आम्ही जर या सामान्य सांसारिक जीवनामध्ये जर एवढं वैतागतो तर आत्मिक जीवनामध्ये आम्ही स्वतः किती मुक्त राहायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की अरे बाबांनो, तुम्ही कोणाबरोबर जरी आसक्त होणार असाल तर पहिलं हे लक्षात ठेवा की ती आसक्ती तुम्हाला बंधनाकडे घेऊन चालली की मुक्तीकडे घेऊन चालली. आणि ती जर मुक्तीकडे घेऊन जाणारी असेल, तुमची आसक्ती जर परमेश्वराकडे असेल, तुमची आसक्ती जर सेवेमध्ये असेल, तुमची आसक्ती जर लोककल्याणामध्ये असेल, तर नक्कीच तुम्ही मुक्तीकडे जाल. आणि तो मार्ग तुमच्या जीवनाला काय करेल, सुंदर बनवेल. पण तुमची जर आसक्ती भोगाकडे असेल, तुमची आसक्ती जर कुठेतरी लोभामध्ये असेल, स्वार्थाकडे असेल, तर तुम्ही एक दिवस रोगाकडे जाणार आहात आणि तुम्ही मृत्यूकडे जाणार आहात. आणि पुन्हा तुम्ही वासनेमधून जन्माला येणार आहात. साधनेमधून जन्म झाला पाहिजे, वासनेतून नाही. आणि साधनेतून जन्म झाला का मुक्ती होते, वासनेतून झाला का मग काय होतं, आसक्ती होते, बंधन तयार होतं आणि मृत्यू पण आहेत. तेव्हा या दुर्दैवी अशा नरक यातनेतून जर मुक्त व्हायचं असेल तर सर्वांनी परमेश्वरामध्ये आसक्त झालं पाहिजे. धन्यवाद.